तारीख होती 20 फेब्रुवारी 2016 आणि ठिकाण होतं काश्मीरमधलं पामपोर. समोर दिसणारी ही उद्योजकता विकास संस्थेची इमारत, जी एकेकाळी तरुणांच्या स्वप्नांचं, त्यांच्या आशेचं एक मोठं प्रतीक होती. पण कुणाला माहीत होतं की काही तासांतच हीच जागा एका भयंकर संघर्षाचं केंद्र बनणार होती. चला तर मग जाणून घेऊया ऑपरेशन पामपोरच्या त्या 48 तासांची थरारक आणि तितकीच हृदयद्रावक कहाणी. या आकड्यांवरूनच आपल्याला त्या परिस्थितीच्या भीषणतेची कल्पना येते. विचार करा, एकच इमारत, आतमध्ये अडकलेले तब्बल 120 निष्पाप जीव आणि त्यांना संपवायला आलेले फक्त 3 दहशतवादी. तर हे सगळं सुरू कसं झालं? काश्मीरमधली एक नेहमीसारखी शांत सकाळ होती, पण काही क्षणातच या शांततेचा भंग झाला आणि एका रक्तरंजित दिवसाची सुरुवात झाली. सगळ्याची सुरुवात झाली एका घातपाताने. दहशतवाद्यांनी आधी सीआरपीएफच्या ताफ्याला लक्ष्य केलं आणि मग स्वतःला वाचवण्यासाठी ते जवळच्या ईडीआय इमारतीत घुसले. आणि हा काही अपघात नव्हता, ही एक ठरवून केलेली खेळी होती. त्यांना माहीत होतं की त्या इमारतीत अनेक नागरिक आहेत. दहशतवादी इमारतीत घुसताच आतमध्ये एकच हाहाकार उडाला. बाहेरून सुरक्षा दलांनी क्षणाचाही विलंब न लावता इमारतीला वेढा घातला. पण आता त्यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान होतं, आत अडकलेल्या त्या 120 लोकांच्या सुटकेचं. 1-2 नाही, तब्बल 120 नागरिक. यात काही विद्यार्थी होते, काही कर्मचारी होते. सगळे जीव मुठीत घेऊन पहिल्या मजल्यावर लपून बसले होते, कारण दहशतवाद्यांनी वरचे मजले ताब्यात घेतले होते आणि खाली असलेल्या प्रत्येकाचा जीव टांगणीला लागला होता. इथे एक मोठी सामरिक अडचण निर्माण झाली होती. सुरक्षा दलांनी इमारतीला जरी बाहेरून घेरलं असलं तरी दहशतवादी उंच मजल्यांवर होते. म्हणजे ते वर बसले होते आणि आपले जवान होते खाली. याचा अर्थ आपले जवान त्यांच्यासाठी एक सोपं लक्ष्य होते. अशा परिस्थितीत थेट हल्ला करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखंच होतं. आणि मग जेव्हा परिस्थिती हाताळणं खूपच कठीण झालं, तेव्हा सूत्र भारताच्या सर्वात घातक सैनिकांच्या हाती देण्यात आली. या अशक्य वाटणाऱ्या मिशनसाठी मैदानात उतरले 9 आणि 10 पॅरा स्पेशल फोर्सेसचे कमांडो. पॅरा SF म्हणजे नक्की कोण? हे भारताचे सर्वात प्रशिक्षित आणि धाडसी सैनिक आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर, जिथे सामान्य सैनिक थांबतात तिथून ह्यांचं काम सुरू होतं. अशाच अत्यंत कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याची यांची खासियत असते. ऑस्कर या सांकेतिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या पॅरा SFच्या कमांडरने एक जबरदस्त प्लॅन बनवला. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं ध्येय होतं नागरिकांची सुखरूप सुटका. त्यानुसार एका टीमने समोरून दहशतवाद्यांना गोळीबारात गुंतवून ठेवलं, तर दुसऱ्या टीमने मागच्या बाजूने शांतपणे आत प्रवेश केला. आणि याच मिशनचा एक भाग म्हणून एका वीराने दिलेलं बलिदान, कॅप्टन पवन कुमार. आता आपण या ऑपरेशनच्या त्या भागाकडे वळतोय जिथे शौर्य, धाडस आणि बलिदान यांची एक अविश्वसनीय गाथा लिहिली गेली. आणि प्लॅनला पहिलं मोठं यश मिळालं. विचार करा, किती शांतपणे आणि किती धाडसाने हे काम केलं असेल. कॅप्टन पवन आणि त्यांच्या टीमने सर्व 120 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर बसलेल्या दहशतवाद्यांना याचा साधा सुगावाही लागला नाही. आता नागरिक सुरक्षित होते. मिशनचा एक टप्पा पूर्ण झाला होता. आता सुरू होणार होता दुसरा टप्पा, शिकार. बचाव कार्य संपलं होतं आणि आता दहशतवाद्यांना संपवण्याची वेळ आली होती. टीम 3ऱ्या मजल्यावर पोहोचताच त्यांच्यावर अचानक गोळीबार सुरू झाला. आपल्या सहकाऱ्यांवरचा धोका ओळखून कॅप्टन पवन यांनी जीवाची पर्वा न करता थेट दहशतवाद्यांवर झेप घेतली आणि याच धाडसी हल्ल्यात त्यांना 4 गोळ्या लागल्या. त्यांचं वय होतं फक्त 23 वर्ष. विचार करा, या वयात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारा हा वीर होता. हा आकडा त्यांच्या शौर्याची आणि देशाने गमावलेल्या एका मौल्यवान रत्नाची कायम आठवण करून देतो. एवढा मोठा आघात सहन करूनही त्यांच्या वडिलांचे शब्द बघा. यात दुःख नाही, तर फक्त आणि फक्त अभिमान आहे. माझा मुलगा देशाच्या सेवेसाठी समर्पित होता. हे शब्द प्रत्येक भारतीयाच्या मनात घर करून जातात. आपल्या एका सहकार्याला गमावल्यानंतर आता त्या सैनिकांच्या मनात दुःखापेक्षा जास्त संताप होता. आता हे फक्त एक मिशन राहिलं नव्हतं, हा होता बदला, कॅप्टन पवन यांच्या बलिदानाचा बदला. आता रणनीतीमध्ये एक मोठा बदल करण्यात आला. जिन्याने एक मजला चढत जाणं म्हणजे आणखी जवानांना धोक्यात घालण्यासारखं होतं. त्यामुळे एक धाडसी निर्णय घेतला गेला. हेलिकॉप्टरने थेट छतावर उतरायचं आणि वरून खाली हल्ला करायचा. आणि या धोकादायक योजनेचं नेतृत्व केलं आणखी एका तरुण अधिकाऱ्यानं, कॅप्टन तुषार महाजन. त्यांनी आणि त्यांच्या टीमने अक्षरशः छतावर उतरून दहशतवाद्यांना पूर्णपणे चकित केलं आणि अनपेक्षित हल्ल्यात एका दहशतवाद्याला जागीच ठार केलं.
पण लढाई अजून संपलेली नव्हती. शेवटच्या दहशतवाद्यानं सैरभैर होऊन अंधाधुंद गोळीबार सुरू केला आणि त्यामध्ये कॅप्टन तुषार आणि लान्स नाईक ओमप्रकाश गंभीर जखमी झाले. आता परिस्थिती अजूनच बिकट झाली होती. 2 जवान गंभीर जखमी आणि एक दहशतवादी अजूनही त्या मोठ्या इमारतीत कुठेतरी लपलेला. त्याला शोधायला जाणं म्हणजे आणखी जीवितहानी. मग आता करायचं काय? आणि मग एक अंतिम आणि तितकाच कठीण निर्णय घेण्यात आला. आणखी एकही जवान न गमावण्यासाठी आणि त्या शेवटच्या दहशतवाद्याला संपवण्यासाठी ती इमारतच नष्ट करायची. अखेर 48 तासांनंतर हा थरार संपला. दहशतवादी मारले गेले, पण जाता जाता हे ऑपरेशन मागे सोडून गेलं शौर्य आणि बलिदानाची एक अमर गाथा जी कायम स्मरणात राहील. आपण नमन करूया त्या वीरांना ज्यांनी या 48 तासांच्या ऑपरेशनमध्ये देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. कॅप्टन पवन कुमार, कॅप्टन तुषार महाजन, लान्स नाईक ओमप्रकाश, हेड कॉन्स्टेबल भोला सिंग आणि ड्रायव्हर RK रैना. त्यांचं बलिदान देश कधीही विसरणार नाही. शेवटी एकच प्रश्न उरतो. या सगळ्या वीरांचं बलिदान आपल्याला एक गोष्ट नक्की विचारतं की आपल्या सुरक्षेसाठी जी किंमत मोजली जाते त्याची आपल्याला खरोखर जाणीव आहे का?